तर नमस्कार, आज आपण पाहणार आहोत वेट लॉस पावडर म्हणजेच होममेड ग्रीन टी। तर ती कशी करायची तर ते पाहूयात। तर इथे सुरुवातीला मी आपण जो नॉर्मल पोहे खाण्याचा चमचा असतो तर त्याने 2 चमचे जिरे घेते, 2 चमचे बडीशेप घ्यायची आहे, सेम त्याच चमच्याने घ्यायचं आहे। तर तिन्हींचंही प्रमाण एक समानच ठेवायचं आहे। आणि इथे मी 2 चमचा ओवा घेते। तर तुम्हाला सुद्धा जर का पोटामध्ये सतत गॅस, ॲसिडिटी, अपचन किंवा पोट जड आले असं वाटत असेल तर ही पावडर खूप उपयोगी ठरते। आता मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे एकदम मंद गॅसवरती। अजिबात इथे पॅन जास्त गरम झालेला नाही, तर हलक्याशा गरम पॅनवरती आपल्याला हे तिन्ही सुद्धा भाजून घ्यायचं आहे। हे भाजत असताना हे करपून याची दक्षता घ्यायची आहे। तर अगदी आपण याला मंद गॅसवरती 1.5 ते 2 मिनिटच फक्त गरम करून घ्यायचं आहे। खूपही अगदी याचा रंग बदलू वगैरे द्यायचा नाही। तर साधारणतः 2 मिनिटांनंतर आपल्याला हे खाली काढून घ्यायचं आहे, म्हणजेच थंड करण्याकरता। आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला याची पावडर बनवायची आहे। तर आता या पावडर बनवता आणखीन यामध्ये काय घालायचं ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर हा ग्रीन टी आपण कधी घ्यायचा आणि कसा घ्यायचा हे सुद्धा मी सांगणार आहे। तर संपूर्ण रेसिपी नक्की पहा। तर हे पहा, आता हे गरम झालेलं आहे हलकंसं। आता मी एका ताटलीमध्ये याला थंड करायला ठेवत आहे। तुम्हाला जर काही रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चॅनलला लाईक केलं म्हणजे यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो, त्यामुळे प्लीज चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा। तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे, 30 मिनिट झालेले आहेत। आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे आणि पोटाचे सर्व विकार नाहीसे व्हावेत, त्याचबरोबर वजन सुद्धा आपलं कमी झालं पाहिजे, गॅस ब्लोटिंग सुद्धा कमी झालं पाहिजे, त्यासाठी आपण इथे घालणार आहोत अगदी चिमूटभर हिंग घालायचा आहे। खूप घालायचा नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अगदी थोडासा हिंग घातलेला आहे। त्याचबरोबर घरामध्ये जे अवेलेबल असेल ते मीठ घालायचं आहे, पिंक सॉल्ट किंवा ब्लॅक सॉल्ट। तर माझ्याकडे इथे थोडंसं काळं मीठ होतं तर मी ते घातलेलं आहे। तर हे पहा, मिक्सरमध्ये आपण याची बारीक पावडर बनवून घेतलेली, तर छान अशी फाईन पावडर झालेली आहे। तर आता हे आपण एका हवाबंद डबीमध्ये भरून घ्यायचं आहे। तर मी प्रत्येक आठवड्याला अशी पावडर बनवून ठेवते, तर तुम्ही सुद्धा अशी पावडर नक्की बनवून ठेवा। तर आता आपण हे घ्यायचं कसं तर ते सांगते मी। तर जेवण झाल्यानंतर 45 मिनिटानंतर हे पहा, अगदी अर्धा चमचा एका मोठ्या कपामध्ये ही पावडर घ्यायची आहे आणि वरून मी यामध्ये उकळतं गरम पाणी घालते। तर हा आपला होममेड ग्रीन टी रेडी आहे। तर हे पिल्यानंतर याचे खूप फायदे आहेत। अपचन, गॅस ब्लोटिंग अजिबात होत नाही। मला पर्सनली याचा खूप फायदा झाला आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। एकदा याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवणानंतर 45 मिनिटांनी हा 1 कप भरून ग्रीन टी प्यायचा आहे। काहीही साईड इफेक्ट होत नाहीत, उष्णता अजिबात वाढत नाही। तर खूप छान हे ड्रिंक आहे। तर तुम्ही आवर्जून नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी आणि हे ड्रिंक कसं वाटलं। रेसिपी संपूर्ण आवडली असल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच।